एक महत्त्वाची बातमी आहे। जे रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेत। कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयाच्या परिसरात घोषणाबाजी करण्यात येते। सरकार काय तोडगा काढणार याकडे लक्ष आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। तर अनेक सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले आहे। अशात जे रुग्णालयातील कर्मचारीही संपावर गेलेले आहे। त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतात। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, जे रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले आहे, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ शकते, त्यांचे हाल होऊ शकतात। काय अधिक माहिती आहे? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर आता आपण जे रुग्णालयामध्ये आहे। या ठिकाणी आपण घोषणाबाजी सुरू आहे। जुनी पेन्शन असेल तसंच 18 प्रलंबित मागण्यांसाठी आपण कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत। 21 तारखेपासून आपण या ठिकाणी कर्मचारी संपावरती आहेत। त्यामध्ये सरकारी कार्यालय असतील, रुग्णालय असतील, शाळा असतील, ह्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। आणि त्यामध्ये जे रुग्णालयातील 3,500 कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत। आणि त्यामध्ये आपण 1,500 ह्या नर्सेस आहेत, त्या देखील आहेत संपावरती गेले। कारण की आपण या ठिकाणी बघता जे हा महत्त्वाचा रुग्णालय, त्या ठिकाणी बाहेरून देखील या ठिकाणी आजारावरती औषध घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत असतात। आपण या ठिकाणी जे संपावर कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। या ठिकाणी संपावरती गेलेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी हे करूया। सर, जे रुग्णालय हा महत्त्वाचं रुग्णालय आहे। या ठिकाणी लांबून नागरिक उपचार घेण्यासाठी येतात, त्यामध्ये आपण हा संप घेतलेला आहे। काय सरकारने भाग पाडलेला आहे। या जे रुग्णालयामध्ये जो कर्मचारी आहे तो फक्त सरकारने पुतळा ठेवलेला आहे। कारण ज्या 18 मागण्या बघाल तर 18 मागण्या आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। आम्हाला काम आणि आम्ही एवढंच सरकारने शिल्लक ठेवलेलं आहे। आम्हाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत। आमची पेन्शन आहे, आमचा 1981चा GR आहे, पुनरुज्जीवन करा म्हणून आम्ही तो सांगतोय। आम्हाला वय वर्ष 60 करा हे आम्ही सांगतोय। ह्या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। नोकर भरती आज आमच्याकडे 25% कामगारांमध्ये आम्ही रुग्णांची करतोय आणि चांगल्या प्रकारे। आज तुम्ही 10 वर्ष आम्ही पाहतोय, आम्ही महिन्याची रजा घेतलेली पाहिली नाही। मुलांना सुट्ट्या पडल्यानंतर गावी बघितलेलं काही कर्मचाऱ्यांना अद्याप या 10 वर्षामध्ये अशी परिस्थिती या ठिकाणी आमच्यावर आले। नाईलाजाने आम्ही ही रुग्णसेवा या ठिकाणी रुग्णांची आम्ही विठंबना किंवा रुग्णांना कुठं वेठी धरलेलं नाही। सरकारने आम्हाला या ठिकाणी भाग पडलं की तुम्ही संपावर जा। आम्ही कुठच्याही प्रकारे रुग्णांना त्रास देणारे कर्मचारी नाही आहोत। या ठिकाणी जर मुंबईवर कुठची आपत्ती आली, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हे जे रुग्णालयातील कर्मचारी 1 नंबर होते, कधी घरी राहिले नाही, 24 तास ड्युट्या केल्या आणि या ठिकाणी रुग्णांची सेवा केली, त्यातले कर्मचारी आहोत आम्ही। पण काल देखील आपली चर्चा मुख्य सचिव यांच्यासोबत झाली, त्यांच्या चर्चेमध्ये काय आज जी कालची चर्चा होती, ही चर्चा जी काय निष्पन्न झालं नाही त्यातून, त्यामुळे कारण आमची जी सुकाणू समिती आहे या समितीकडे जाऊन जी चर्चा झाली त्याचा अजेंडा काय झालाय काय नाही ते अजूनपर्यंत त्यांनी प्रख्यात केलं नाहीये किंवा त्यांनाही समजलं नाहीये। त्यामुळे जे काय त्यांनी जे आमच्या मागण्या होत्या या पास झाल्यात की नाही झाल्यात हा आमच्यामध्ये संभ्रम आहे। आणि तो मागण्या पास करतील किंवा नाही करतील याचाही आम्हाला संभ्रम आहे। आम्हाला आमच्या या सरकारवरती विश्वास राहील, त्यामुळे आम्हाला काहीतरी ठोस निर्णय पाहिजे। म्हणून आमची सुकाणू समिती सांगते की जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय येत नाहीये तोपर्यंत आम्ही कुठलाही संप मागे घेणार नाहीये। आणि ह्या तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की रुग्णाला आम्हाला कधीच वेठी धरायला आवडत नाही साहेब, परंतु या ठिकाणी सरकारला गेले 14 महिने आम्ही निवेदन देतोय की आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या मागण्यासाठी चर्चेसाठी बोलवा, पण सरकार कुठल्याही पद्धतीचा आमच्याकडे चर्चा करायला तयार नाहीये। आणि ह्या सरकारमुळे आजचा हा दिवस उजळलेला आहे। आता आम्हाला कुठलाही हक्क नाहीये की आज आमच्या पेशंटला वेटीस धरून आज तुम्ही बघत असाल साहेब, लोक कर्मचाऱ्यांचा हा संताप व्यक्त होतोय। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।